मुंबई महापालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। भाजपचा महापौर पदानंतर आता उपमहापौर पदावरही डोळा असल्याचं कळतंय। मुंबईत भाजपला महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद सुद्धा हवंय। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला महापौर पद सोडल्यानं भाजपला मुंबईत महापौर पद, उपमहापौर पद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद सुद्धा हवंय। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर मुंबईमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि अशातच आता भाजपनं मुंबई महानगरपालिकेवर महापौर पदासोबतच उपमहापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्ष पदावरही दावा केलेला आहे। भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने ही पुढारी न्यूजला माहिती दिलेली आहे आणि याचं प्रमुख कारण हेच आहे की ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा महापौर बसवण्यात आलेला आहे। भाजपच्या समासम जागा असताना देखील महापौर जो आहे तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दिलाय। मात्र मुंबईत चित्र वेगळं आहे। मुंबईत भाजप सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो ठरलेला आहे। असं असताना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला उपमहापौर पद का द्यावं असा एक सूर भाजपच्या गोटात आहे आणि याचमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्यावेळी बैठक होईल त्यावेळी हाच मुद्दा ठेवला जाणार आहे आणि भाजपला महापौर पद, उपमहापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपद द्यावं अशी मागणी जी आहे ती एकनाथ शिंदेकडे करण्यात येणार आहे। अर्थात अंतिम निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीतच होणार आहे। मात्र सध्या तरी भाजपच्या काही नेत्यांकडून, मुंबई भाजपच्या काही प्रमुख नेत्यांकडून उपमहापौर पदावरही दावा केला जातोय। विक्रांत, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।